तर मित्रांनो, आज आपण तानाजी वलेकर तरुण शेतकरी जो दुग्ध व्यवसाय करतोय आणि मुक्त गोठा ही संकल्पना त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे राबवलेली आहे. तर तानाजी यांच्या या गोठ्यावरती आलेलो आहे. फक्त 1.5 एकर जमीन असून सुद्धा त्यांनी दुग्ध व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे केलेला आहे. तर आज आपण त्यांच्या फार्मवरती ज्या काही 6-7 गायी आहेत, तर या गायींची आपण माहिती जाणून घेणार आहोत. गोठा त्यांनी कसा केला याचीही माहिती जाणून घेणार आहोत आणि मुक्त गोठ्याचा त्यांना काय फायदा जाणवला याचीही माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर सुरुवात करूयात तानाजी यांच्याबरोबर या यशोगाथेसाठी. तर तानाजी नमस्कार. नमस्कार. तर तुम्ही सुरुवातीला परिचय करून द्या आपल्या शेतकरी मित्रांना. तानाजी दादा वलेकर, अलंगापुरी दहेगाव पोस्ट, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. बरोबर. आता तानाजी आपण या गायला आता मिशन लावलेले आहे. ही गाय आपल्याकडे ही आता तिसऱ्यांदा येलेली आहे. बर. आणि 30 लिटर गाय दूध देते. गेल्यानंतर 4 महिने 30 लिटर दूध आपण काढतोय. बर. हां, गेल्यानंतर 4 महिने 4 महिन्यात 30 लिटर दूध देते गाय. बर. हां, लावली तरी 2 महिने तरी आपल्याला 30 लिटर दूध देते. नंतर कमी होत जाते. 25, 28, 20 पर्यंत अशी चालते गाय. बर बर. आणि कितव्या व्याताची गाय? तिसऱ्या येताची गाय. तिसऱ्या व्याताची गाय. आणि याच्या गायीला कालवडी झाल्या का? हिला झाली एक म्हणजे 2 गेळ झालं. बर. आणि 1 कालवड झाली. बर बर. आता गाभण आहे काही गाय? हा, आता भरले 4 दिवस झालं. बर. आता 6 सिमेंस भरले 4 दिवस झालं. बर. आणि कुठलं सिमेंट वापरलं? बायपचं वापरलं. बायपचं सिमेंस बायपचं वापरलं. बर बर. आता दुग्ध व्यवसाय करताय, परंतु ह्या लाईटच्या शेड्यूल मुळे कधी कधी लाईट पण जाते, तर धारा हातानेच काढा. ज्यावेळेस लाईट जाईल त्यावेळेस हाताने धारा काढावं लागते. बर. अडचण आली की हाताने धारा काढाय. आता पुढची जी गाय आहे ही घरचीच गाय आहे? ही आपली घरचीच गाय आहे, घरच्याच गायची गाय आहे. बर. ही आता तिसऱ्यांदा गाभण आहे. 2 येतं झालते. बर. आता हिला 7वा महिना लागलाय कालपासून. बर. ही 28 लिटर दूध आपण दुसऱ्या त्याला पिळलेली गाय आहे. बर. घरचीच गाय आहे. आणि किती सिमेंट मध्ये कशी काय एखाद्या वेळेस उलटते 2-3 सिमेंट भरले तरी राहते गाय. कसं आपल्याकडे पावडर चालू असते ना, मिनरल मिक्सचर, त्याचा काय फायदा जाणवतो? ते वेळेव गाय गाभण राहते, वेळेव माजाव येते, पिशवीची व्यवस्थित वाढ होते. नवीन कालवडांना चालू केली तरी. बर बर. बघा शेतकरी मित्रांनो, ही घरची गाय आहे. तानाजी यांनी घरी कालवड ठेवून ही गाय बनवलेली आहे. खूप चांगली तब्येत आहे. मित्रांनो, या चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. अष्टदीप क्रिएशन्स. एकच ध्यास, शेतीचा विकास. शेतीचा विकास. शेतीचा विकास. ही तिसऱ्यांदा येलेली आहे गाय. म्हणजे आता 6 महिने झालं. आता लावली 2 महिने होत आले तिला. बर बर. तिसऱ्या वेताची ही बी 28-30 लिटर दूध देते. हा, ही आपण पहिले त्याला एकत आणली नाही. आता 2 महिने झाले लावले, अजून काही तपसून काढली नाही. बर. आणि ही आता कालवड 10 महिन्याचं आहे. बर. घरचंच आहे. आणि ही लावले 1.5 महिना झाला. बर. आणि ही एचएफ मधलीच कालवड? एचएफ मधली कालवड. प्युअर काळे, कलरला काळे आहे, पण बायपचे आहेत. बर. आता या गाय बद्दल माहिती म्हणजे कितव्या वेताची गाय? ही गाय आता आपण 4थ्यांदा लावलेली आहे. 3 येतं झाली ती. 4थ्यांदा आता भरली, 2 महिने झाला. बर. 28 लिटर दूध आपण पिळे. आपण सडी असतानाच आणलेली आहे दूध दुसरी कोणी. बर. 25,000ला गाय आणली. 95,000ला मागितलं तर आपण दिलं नाही त्यावेळेस याय झाल्यानंतर. बर बर. सडीच अशी आणलेली आहे. बर बर बर. म्हणजे आता दूध चांगली देते? दूध चांगले 28 लिटर दूध देते. म्हणजे ही जास्त दूध देण्याचं कारण काय? आपलं कसं आहे, वेळच्या वेळेला त्यांना पाणी, पेंट किंवा खुराक जास्त. ते खुराक आपण जेवढं वाढवल तेवढं काय दूध देते. किंवा त्याची क्वालिटी बी लागते ना. एकदम साधे क्वालिटी असले तरी दूध एवढं निघणार नाही. महत्वाचं ते. हा, क्वालिटी असली की दूध निघतंय. हे बी घरचीच कालवड आहे. तिसऱ्यांदा लावली आता. ते म्हणजे आता 8 वय आली. 7 महिने झाले. 7 महिन्याची गाभण आहे. हे बी 25-26 लिटर दूध देते. ही 7 महिन्याचं कालवड आहे. 7 महिन्याचं कालवड एचएफ मधलंच आहे. आणि आपलं देशी आपलं ठेवलंय गोट्यात. आता ह्या गोट्याचं सांगा, किती खर्च आला आणि कधी बांधला आपण गोठा? ही गोटा 7 वर्ष झाली गोट्या बांधून. बर. त्यावेळेस 2.5 लाख रुपये गेले त्याला. बर. साधारण किती वर्ष झाली? 7 वर्ष झाली. 7 वर्ष. 7 वर्ष झाली गोटा. मग आता ह्याला खर्च जास्त येऊ शकतो. आता
कमीत कमी 3.5-4 लाख रुपये येऊ शकतो. 3.5 लाख रुपये तर येऊ शकतो. किंवा खोली हे सगळं पेंडीला खोली काढणं, हे मुक्त गोठा म्हणजे गायांनी धारा हे काढल्या की मोकळ्या सोडल्या की मस्टडीचं प्रमाण कमी होतं, गाय दुधाला वाढते, पाणी वेळच्या वेळेला प्यायला मिळतं. या अशा कुंड्या भरून ठेवलेल्या, ज्यावेळेस गायला ताण लागेल त्यावेळेस कुंडीत येऊन पाणी पितात. त्यामुळं आणि त्रास कमी होतो, शरीराला त्रास कमी होतो, कष्ट कमी होतं आपल्याला सुद्धा. मुक्त गोठा असला की कष्टाचं प्रमाण कमी होतं किंवा गायांची बी तब्येत प्रकृती व्यवस्थित राहते, दगडी होत नाही, दुधाला फरक पडतो. मोकळी गाय फिरली की व्यायाम होतो शरीराचा, तिला पाहिजे तसं बसता येतं. शेणखताचं कसं व्यवस्था? शेणखत 15 दिवसाला एक टेलर भरून द्यायची आपल्यातली, 15 दिवसाला एक टेलर देऊन टाकायची. बरोबर. आता खाली काय मुरुम वगैरे भरला का आपण? मुरुम भरून लेवल मारली नाही. आणि कोंबड्या पण आज सोडले? हा, कोंबड्या पण आज सोडल्या. कोंबड्या असणं गरजेचं आहे, गोचेड वगैरे होऊन देत नाहीत. तर आता दिवसाचं किती दूध आहे आपलं? आता 70 लिटर दूध आहे, 70-75 पर्यंत जातं दिवसाचं. आणि साधारण आज 30 ते 35 रुपये दर आहे बरं, दुधाला. 2 ते 35. कसं परवडते आपल्याला? आता हे चांगल्या रीतीने परवडते. आता कमीत कमी 15 दिवसाला कमीत कमी 50,000 पेमेंट निघतंय. 20,000ची पेमेंट गेली तरी 30,000 रुपये 15 दिवसाला राहतात. म्हणजे महिना 60,000? महिना 60,000, कमीत कमी 40-50,000 रुपये राहतात. बरं. म्हणजे 50,000 रुपये सरासरी किंवा समाधानी आहे. शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आपण यशोगाथा या कार्यक्रमात दुग्ध व्यवसाय या संदर्भातली चर्चा आणि काही व्हिडिओज पाहत आलो आहे. तर आज आपण आलेलो आहे तानाजी वलेकर यांच्या या फार्मवरती. खूप छोटासा फार्म आहे शेतकरी मित्रांनो, परंतु खूप छोटा फार्म असला तरी जर गायींचं योग्य व्यवस्थापन आपण केलं तर आपल्याला कसा चांगल्या प्रकारे फायदा मिळू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तानाजी वलेकर. एक तरुण शेतकरी घरच्या परिस्थितीमुळं शिक्षण अर्ध्यावरती सोडलं आणि त्याच्यानंतर त्यांनी मुक्त गोठा ही संकल्पना सांभाळत आज 7च गायी आहेत, परंतु 75 लिटर दिवसाचं दूध तेच काढत आहेत. तर आज आपण यांच्या गोठ्यावरची म्हणजे जरी छोटासा गोठा असला तरी त्यांच्यासाठी खूप मोठं विश्व आहे, कारण त्यांनी खूप खडतर परिस्थितीतून हा गोठा उभा केलेला आहे. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला या गोठ्यावरचं संपूर्ण चित्रण दाखवत आहे. आता हा जो आहे तर हा कटर आहे, रिव्हर्स गिअरचा हा कटर आहे. तर यामध्ये हे जे काही खाद्य लागतं जनावरांच्यासाठी असणारं तर त्यांनी हे कट केलेलं आहे आणि हा 2 पाकी असा गोठा केलेला आहे. तर हा 2 पाकी गोठा आहे आणि ह्या गायी आहेत त्यांच्या. तर त्यांच्या या ज्या गायी आहेत तर ह्या प्रत्येक गायी 25 ते 30 लिटर दूध देणारे आहेत. म्हणजे आता खरं तर लाईट गेलेली आहे, त्यांना हाताने काढावं लागणार आहे धारा. बघा, ही गायी पाणवलेली आहे आणि दूध पण हे मनाने आता खाली यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे खूप दुधाच्या गायी आहेत तानाजी जे यांच्याकडच्या. आणि गाभण आहे ही गाय. 6वा महिना संपलेला आहे या गायीचा आणि ही गाय गाभण आहे. तर मी तुम्हाला दाखवतो की खूप चांगल्या प्रकारे कन्सेप्ट यांनी राबवलेला आहे मुक्त गोठ्याचा. तर हे लिंबाचं झाड आहे, हे लिंबाचं झाड आहे आणि एवढ्या जागेमध्ये त्यांनी हा मुक्त गोठा केलेला आहे. मोकळ्या अशा प्रसन्न वातावरणामध्ये यांचा हा दुग्ध व्यवसाय चालू झालेला आहे. आणि आता लाईट जरी गेलेली असली तरी त्यांनी ते आता दूध हाताने काढायला सुरुवात केलेली आहे. हे दुधाचं मशीन आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की दुधाचं जर मशीन असलं आपलं, कमीत कमी 5 गाय असू द्या, 7 गाय असू द्या, 10 गाय असू द्या, परंतु दुधाचं मशीन ज्यावेळेस तुमच्याकडे असतं तर तुम्हाला ते कष्टाचं स्वरूप कमी होतं, त्रास कमी होतो. त्रास कमी झाला की माणूस कंटाळत नाही. हां, महत्त्वाचं काय की त्रास कमी झालं की या व्यवसायाला माणूस कंटाळत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यांची खूप चांगली संकल्पना ही, खूप चांगलं म्हणणं आहे. कारण माणूस धारा काढण्यासाठीच कंटाळत असतो. लहान मुलं आहेत त्यांची. तर ही मुलगी आहे, तर ही पण मदत करते. दीदी पण रोज काम करू लागते या गोठ्यावरचं. तर आता ही पाणी दाखवण्याचं काम करते, परंतु लाईटची व्यवस्था असली तरी परंतु आज लाईट नाही,
त्याच्यामुळं त्यांना थोडंसं जास्त त्रास होतो. आज दुधाची मशीन आहे आणि म्हणजे पाऊस आणि कुठल्याही वातावरणाचा याच्यावर परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी ही घरातच ठेवलेली आहे मशीन. पायपाशी वरून गेलेले आहे आणि प्रत्येक गायीला जाग्यावरती पाणी असं भेटतंय. आणि मुक्त गोट्यामध्ये बाहेर कुंड्या आहेत, तर त्या कुंड्यामध्ये पाणी दाखवलं जातं. शेतकरी मित्रांनो, तानाजी वलेकर यांची ही यशोगाथा आपल्याला कशी वाटली? आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. शेतकरी मित्रांनो, पुन्हा भेटूयात लवकरच यशोगाथा या कार्यक्रमात एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार, शुभ दिवस, शब्बा खैर, सायोनारा, वंदे मातरम.